नमस्कार मित्रांनो, मी आहे विठ्ठल भंडारे आणि तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा प्लॅन आहे मासे पकडण्यासाठी जाण्याचा। इथून आम्ही खेळेगावला जाणार आहोत। खेळेगाव इथून जवळजवळ 20-25 किलोमीटर अंतरावरती आहे। तिथे एक छोटासा वडा आहे, तिथे आम्ही मासे पकडण्यासाठी जाणार आहोत। तर आम्ही बाईकने मासे पकडण्यासाठी जाणार आहोत। आम्ही तिघं, हा स्मित, हा आणि विनायक आणि मी, तिघं आम्ही जाणार आहोत। तर गळा दाखव, कुठे आहे? कोणत्या गळ्याने पकडणार आहे? इथे आहे। हा छोटासा गळा आहे, म्हणजे गावठी जुगाड। इथं पाहू शकता तुम्ही, हा छोटासा गळा आहे, त्याच्याने पकडणार। एकच गळा आहे? दोन आहेत। दोन आणि मला रे दोन, म्हणजे दोन गळा आहेत। तर चला, हा व्लॉग तुम्ही पूर्ण पहा, आम्ही कसं मासे पकडतो, काय काय करतो, म्हणजे मजा येईल तुम्हाला। तर हा पूर्ण व्लॉग पहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। चल, काढ गाडी, चला चला जाऊया। बॅग मी पकडू, पकड की, आणि घातलायस या पायात घे, पायात घे। आपल्याला इथून राईटला वळायचंय आणि हे मारुतीचं मंदिर आहे इथे समोर। तर आपल्याला इथून राईट वळून स्ट्रेट जायचं। इथून खेळेगाव 20 किलोमीटर अंतरावरती आहे। हे गाव जकरटी आहे आणि इथून खेळेगाव आता फक्त 10 किलोमीटर राहिला असणार। छोटस गाव आहे। मित्रांनो, इथे एक छोटासा वडा आहे। पाणी किती मस्त यायला लागलं बघ। तर मित्रांनो, आम्ही खेळेगाव मध्ये येऊन पोहोचलेलो आहे। तर मित्रांनो, फायनली मी खेळेगाव मध्ये येऊन पोहोचलेलो आहे। ते दोघं पाण्याची बॉटल आणायला गेलेले आहेत। पाठी पाहू शकता, हे बसवेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे या गेटच्या पाठी। आणि आपल्याला चालत, म्हणजे ते बाईक घेऊन येत आहेत। तर जरा पुढे गेल्यानंतर 1 किलोमीटर अंतरावरती तो तळा आहे, जिथे आम्ही मासे पकडण्यासाठी जाणार आहोत। तर चला ते तळा चला तो तळा कसा आहे ते पाहूया। चला, तर ते दोघं आलेले आहेत। इथून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे। ऍक्च्युली ती नदी आहे अग्रणी, म्हणजे छोटीशी नदी आहे। मी तळा म्हणत होतो, पण ती ऍक्च्युली ती छोटीशी नदी आहे अग्रणी। तर चला जाऊया आणि ती नदी पाहूया आणि त्यामध्ये आपण मासे पण पकडूया। तर मित्रांनो, समोर पाणी आहे रोडवरती। जाईल का बाईक? थांब ना। मित्रांनो, हे वडाचं झाड पाहू शकता, किती मस्त दिसत आहे आणि किती मोठा आहे हे। तर मित्रांनो, नदीच्या इथे येऊन पोहोचलेलो आहे आणि इथे छोटस मंदिर आहे संगमनाथाचं। तर मित्रांनो, नदीच्या इथे मी येऊन पोहोचलेलो आहे आणि पाठी पाहू शकता, हे संगमनाथाचं मंदिर आहे। सर्वात आधी आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग आपण मासे पकडण्यासाठी जाऊया।
मधुरे. तर मित्रांनो हे संगमनाथाचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता पाठी. आणि हे संगमनाथाचं मंदिर असं पूर्ण नदीच्या म्हणजे या अग्रणीच्या काठी आहे, पाहू शकता. साईडला ही अग्रण आहे आणि त्याच्या साईडलाच हे मंदिर आहे. खूपच सुंदर मंदिर आहे आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे. आणि त्यानंतर इथे छोटीशी विहीर आहे ही. तर मित्रांनो ही छोटीशी विहीर आहे इथे साईडला मंदिराच्या. तर अशा प्रकारे हे दृश्य आहे. ही अग्रण आहे आणि या शेजारीच हे मंदिर आहे. आणि समोर पाहू शकता किती जोरात पाणी पडत आहे तिथे. तुम्हाला पाण्याचा आवाज येत असणार. तर आता मंदिरात मध्ये जाऊन दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता चला आता मासं बघूया. पाणी किती जोरात चाललंय रे. पाठी पाहू शकता किती जोरात पाणी चाललेलं आहे वाहत. मित्रांनो पाठी पाहू शकता किती जोरात पाणी चाललंय. आय थिंक इथून हा गेट खोललेला आहे ते लोक. इथे पाहू शकता किती जोरात इथून पाणी चाललंय जोरात. तिकडे पाठी पाहू शकता किती पांढरं शुभ्र पाणी चाललंय. तर मित्रांनो ही छोटी छोटी मासं पाहू शकता तुम्ही इथे. तर मित्रांनो तिथे वरती जाऊन आम्ही गळा टाकणार आहे खाली. तर चला तिथे वरती जाऊया. त्यानंतर इथे मासा आहेत थोडी छोटी छोटीशी. तर वरती जाऊन तिथे आम्ही गळा टाकू. तुम्ही बरोबर त्या ह्याच्या पुढे टाकलं नाही बरोबर आहे. फक्त पीठ लाव जरा. तर मित्रांनो जवळजवळ अर्धा तास झालाय एक पण मासा नाही भेटला. तर सर्वात आधी आपण पीठ लावून घेऊया या गाळ्याला. तर मित्रांनो तिथे एक अर्धा पावणा तास झाला एकही मासा सापडत नव्हता. त्यामुळे आता जागा चेंज करणार आहे. तर समोर जे दिसत आहे तिथे पूल तिथे जाऊन पकडण्याचा प्रयत्न करतो. तर चला तिथे एकतरी मासा भेटतो की नाही पाहूया. तर मित्रांनो त्याला गळ्याला काठी बांधून तिथे आतमध्ये टाकलेला आहे. तर तरी मासा सापडते का बघूया. त्या दोघांचा खूप प्रयत्न चालू आहे पण मला नाही वाटत त्यांना एक तरी मासा भेटेल.
तर गळ्याला धार करत आहेत आणि एकही मासा त्यांना सापडलेला नाही. नुसतं धार करा, बाकी मासे तर काही भेटत नाहीत आम्हाला. तो तिथे ट्राय करत आहे आणि आम्ही लोक इथं ट्राय करत आहे. पण अजून एकही मासा भेटलेला नाही. ऍक्च्युली आम्हाला आयडियाच नाही की कसं मासं पकडतात. मित्रांनो, जवळजवळ 2 तास झालेले आहेत पण अजूनही एकही मासा नाही भेटला. ते लोक तिथे ट्राय करत आहेत. मी आपला मस्त व्ह्यू एन्जॉय करत आहे. पाठी एकदम पांढरशुभ्र पाणी पडत आहे. इथं एका जागी बसून मस्त मी व्ह्यू एन्जॉय करणार आहे. जेव्हा त्यांना मासा सापडेल तेव्हा जाऊन मी ते व्हिडिओ बनवीन. तोपर्यंत काही नाही, त्यांना पकडू दे मासा. तर मित्रांनो, ते लोक तिकडे मासे पकडत आहेत. मी इथे मस्तपैकी बसून व्ह्यू एन्जॉय करतो. खाली चिखल आहे. हा हा, एक नंबर व्ह्यू आहे बाबा. तर मित्रांनो, इथे पाहू शकता छोटी छोटी मासे आहेत. तर मित्रांनो, आल्यापासून एकही मासा नाही भेटलेला आहे. ते लोक आता विहिरीमध्ये मासा पकडत आहेत पाठी. इथे पाहू शकता. मला वाटतं त्यांच्या हाती आता निराशाच येणार आहे. आपल्याला असंच हात हलवत घरी जावं लागणार आहे. एकही मासा नाही भेटणार त्यांना. आपल्याला तर काय मासे पकडायला नाही येत. मी फक्त या दोघांच्या भरोश्यावर आलेलो, पण ह्यांना पण नाही मासे पकडता येत. ते येते की नाही रे तुम्हाला मासे पकडता? पाठी विहीर पण मोठे पाहू शकता. पण मित्रांनो, पाहू शकता ही किती मोठी विहीर आहे. इथे असं ते पाणी ओढायचं आहे. काय बोलतात त्याला, मासे तर सर्वीकडे आहेत पण यांना भेटत नाही. म्हणजे ऍक्च्युली यांना पकडताच येत नाही. बडी बडी बाते, वडापाव खाते. हा, काही येते की नाही रे तुम्हाला मासे पकडता? उगाच बोलवून आणलंय मला. तर मित्रांनो, पावसाचं वातावरण झालेलं आहे. जवळजवळ 5-5:30 वाजलेत. तर आपल्याला निघावं लागणार आहे. मला तर वाटत नाही यांना मासे भेटणार आहेत. बाय, जाऊया का? चला, अजून एक पकडा थोड्या वेळ, मग जाऊया. तर मित्रांनो, फायनली एक मासा भेटलेला आहे. घे वरती, घे वरती, घे वर, घे घे वर, घे वर, घे. अरे रे 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 रे, फायनली एक मासा भेटलेला आहे. हे वरती घे, वरती घे. बाई, पकडायचं का परत सोडायचं रे त्याला? इकडे येते घे. बाटलीमध्ये ठेवायला पाहिजे. नाही का सोडतोच बघ परत. हातामध्ये पकड, हातामध्ये पकड. हा, असं असं पकड. तर मित्रांनो, फायनल एक मासा भेटलेला आपल्याला. तुम्ही पाहिला आता मगाशीच. मस्त एक नंबर. भावांनी, या छोट्या भावांनी मासा पकडलाय. त्या दगोड्याला काय येतच नाही. तर मित्रांनो, बॉटलच्या आतमध्ये आम्ही मासा ठेवलेला आहे. तर तिथे जाऊन आम्ही टाकीमध्ये सोडणार आहोत. तर मित्रांनो, सेकंड मासा भेटलेला आहे. घे वरती, घे वरती, घे वरती, घे. येत येत याच्यामध्येच ठेवूया. टाक याच्यामध्ये, टाक. आता 2 मासा झाली आपली. 2 मासा झाली आता. कुठे दुसरा मासा कुठे? अरे ते उलट. तर मित्रांनो, नाही म्हणत आपल्याला 2 मासे भेटलेले आहेत. तर जवळजवळ आम्ही 3 का 4 तास तिथे मासे पकडत होतो पलीकडे त्या अग्रणीमध्ये. एकही मासा नाही भेटला. तर इथं आम्ही विहिरीच्या इथं आलो आहे. तर एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला 2 मासे भेटलेले आहेत. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि फक्त आम्हाला 2च मासे भेटलेले आहेत. देवाचं दर्शनही झालेलं आहे
आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे आता घरी जाण्यासाठी निघालो आहे। तर हा तुम्हाला पूर्ण व्लॉग कसा वाटला हा नक्की कळवा कमेंटमधून, आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा।